महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मंगळवार पेठ येथे बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे। करवीर बांधकाम कामगार सुविधा केंद्र नावाने सुरू करण्यात आलेल्या या ठिकाणी आज सकाळी विविध क्लेम करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा गोंधळ उडाला। पुरेशा जागेअभावी सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामध्ये नंबरांवरून नागरिकांमध्ये वादविवाद निर्माण झाले। परिणामी सुविधा केंद्रावरील इंचार्जनी पोलिसांच्या सहाय्याने केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी सकाळी 4 वाजल्यापासून विविध फॉर्म भरण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक आले होते। एजंट लोकांच्या फसवणुकीमुळे या ठिकाणी इतर तालुक्यातील लोकांनीही गर्दी केली होती। दरम्यान प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर वर्धेच्या व रहिवाशी ठिकाणी ऑफिस असल्यानं रहिवाशांच्या माध्यमातूनही संताप व्यक्त केला जात आहे। याच गोंधळामुळे आता हे सुविधा केंद्र नवीन वाशी नाका येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं या सुविधा केंद्राच्या इंचार्ज प्रियांका शेळके यांनी सांगितलंय। मी उर्मिला मेत्रे विट्यावरून आलेली आहे आणि मुलांचं स्कॉलरशिपचं मला शिष्यवृत्तीचं फॉर्म भरायचं म्हणून मी आलेली, पण भयानक म्हणजे भरपूर गर्दी होती। मी आले तेव्हापासून मग मागे थांबलो, पण शेवटी माणसं काय कुठं काय ॲडजस्ट होईना झाली। ती म्हणताना पोलिसांना बोलवलं, मग पोलिसांनी मग सगळ्यांना जास्त लांब सरकवलं आणि लोक गेली। मग सर मी 8:30ला आले इथं। माझं नाव प्रशांत शिंदे। आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून इथं येऊन थांबलेलो आहे। थांबल्यानंतर आम्हाला फक्त इथं काय सांगितलं की नंबराप्रमाणे या, ज्यांची जुनी नंबर आहे त्यांची पहिला घेतले नाहीत आणि आम्हाला परत नंबरात उभा केलं। पण नंबर कितवा आहे काय हे पण सांगितलं नाही, काही नाही, जागेची माहिती पण दिलेली नाही। आता तुम्ही कुठं शिफ्टिंग होणार आहे काय होणार आहे त्याची माहिती आम्हाला द्यायला पाहिजे, त्याची पूर्वकल्पना द्या आणि मगच ऑफिस चेंज करा, नाहीतर इथं पत्ता पहिला लिहून ठेवा, नाहीतर आम्हाला काहीच कळणार नाही की आम्ही कुठं जायचं आणि कुठं नाही। परत ही गर्दी परत तिथं तशीच होणार आहे। तिथल्या लोकांना त्रास होणे अशा काहीतरी गोष्टी करा। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।